महाराज की जय. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख्य निमित्त बदले श्री स्वामीराज. आता कळसा अध्याय 21वा. कृपा करुणी वधवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवताराता. ऐसे मना माझे येता जड देह त्यां गेले स्वस्थानी येती राज. शके 1800 पूर्ण संवत्सर जे बहुधान्य मा चैत्र शुद्ध पक्ष त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. प्रहराचा अवतार चित्त धरुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. छटचक्रा ते ब्रह्मरंध शोधून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते देवा जवळ होते सेवे करी. त्याच्या दुःख झाले अंतरी शोक करती नाना परी. तो वर्णला जाय अक्कलकोटांचे जनसमस्त दुःखे करून अंकगत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाळेल समुद्रसा. असं स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडांना तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. बालशेत ग्रामामाजारी जन्म माझा झालासे. तेथे बाळपण गेले आता कोपट कलेने केले. उपळ शिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम जायचे शंकर श्रेष्ठ. त्यांचे स्नेह झाला निकट. आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलचरण काले सिद्धार्थ देवस्थान आधार. स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भुवनी प्रख्यात झाले हे कथन अध्यायी. ताराया भक्तांना अक्कलकोटी प्रवेश केला. तेथे महिमावणीला तृतीय अध्यायीचे. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी कर. त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. त्याने नावाला स्वामींची वाटवले कारभाऱ्यांची. 5व्यात एकता यशवंतराव सरदार त्यांची राहिला चमत्कार. दयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुभवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरील भक्ती जडली कोणी प्रकार. हे 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त. त्याची केले दुःख मुक्त. 8व्यात ते कथा खर्चोनिया द्रव्यभूत. त्यांनी बांधला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10व्या अध्यायात. ते आपण तो श्रोते होते ते सत्यची. 11वा आणि 12वा निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसापतेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा गणेश बंधू त्याची लागता भजनचंद्र. तो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक ग्रस्त निरंजन त्याचे आले भाग्यपूर्ण. त्याचे वर्णन 20व्यात निर्धारित. स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. गुरुवार पूर्ण केला ग्रंथ. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिवता वंदोनित्या उभयंता. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर. जो भाव वाचिले हे चरित्र त्याची आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखे असो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय असो वृताभिमान. तो नसतो सर्व विद्यासागर भक्तश्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचला. जी ही प्रसिद्धीसा आणिला. त्याची रक्षा वे दयाळा कृपाघना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेवला भाल. सदोदित या प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गौडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.